छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामधील मुस्लिम सैनिकांची काळजी घेण्यासाठी रायगडावर मशीद बांधली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम सरदार होते, सैनिक होते। असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये विशालगडावर आणि आजूबाजूला मशिदींवर हल्ला होतो, ही अत्यंत निंदनीय बाब आहे। जे स्वतःला म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांचे वारस आहोत, त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नव्हे। आणि म्हणून विशालगडावर जे हल्ले झाले आणि जे प्रतिहल्ले झाले, या दोन्हीचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत। त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून मोदी, शिंदे आणि फडणवीस या देशांमध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत। लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्याऐवजी लोकांमध्ये भांडण लावणे आणि लोकांच्या लोकशाही अधिकारासाठी, लोकांच्या रोजीरोटीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकणे हा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे। आणि त्यामुळे संविधान हे मोडीत काढत आहेत असं आम्ही वारंवार सांगतो। तेव्हा फडणवीस म्हणतात की तुम्ही नरेटिव्ह सेट करतायत। नरेटिव्ह नव्हे, तुम्ही फडणवीस तुम्ही संविधानाची पायमल्ली गेल्या 10 वर्षापासून करीत आहात, हे वारंवार सिद्ध होत आहे। आणि म्हणून जनसुरक्षा विधेयक हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ। हम सब एक है, हम सब एक है, हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा। जवळ या। अरे फडणवीस शिंदे सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, फडणवीस शिंदे सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, विशाळगडावरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, विशाळगडावरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, विशाळगडावर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अटक झालीच पाहिजे, विशाळगडावर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अटक झालीच पाहिजे, कोल्हापूरचे एसपी आणि कलेक्टर सस्पेंड, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सस्पेंड। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। विशाळगडावरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।